माझे पोर आहे, कोण 2 पोरांचा बाप आहे, कोण 8 पोरांचा बाप आहे. एक तर टीव्ही आहे तुमच्या एक ठिकड. म्हणून काय म्हणतो, तुमची टीव्ही किती इंची बाई? 50 इंची असेल टीव्ही. घरातली म्हणतोय बरं का मी. म्हणून मी काय शेजारी नवाही तुमचा टीव्ही माझ्या पोरांना पाहू द्या, माझ्या पोरांना पाहू द्या. अन बापूला आतमध्ये घ्या भल गोट्या, बापूला आतमध्ये घ्या भल गोट्या, बापूला आतमध्ये घ्या भल गोट्या, बापूला आतमध्ये घ्या भल गोट्या. शेजारी बाई तुमचा टीव्ही, शेजारी बाई तुमचा टीव्ही माझ्या पोरांना बाबू द्या. मास्तरला आतमध्ये घ्या, या मास्तरला आतमध्ये घ्या भले गोट्या, बाबूला आतमध्ये घ्या भले गोट्या, बाबूला आतमध्ये घ्या भले गोट्या, बाबूला आतमध्ये घ्या भले गोट्या. बाबूला आतमध्ये घ्या, अहो बाबूला आतमध्ये घ्या भले गोट्या, बाबूला आतमध्ये घ्या भले गोट्या, बाबूला आतमध्ये घ्या भले गोट्या, बाबूला आतमध्ये घ्या भले गोट्या. शेजारी बाई तुमचा टीव्ही, शेजारी बाई तुमचा टीव्ही बाबूला माझ्या पोरांना पाहू द्या. या सगळ्यांना बाहेर राहू द्या. हा, हे सगळे बाहेर राहिले चालल, पण महत्वाचे माणसं टीव्ही पाहायला आत गेलेच पाहिजे, बरोबर. आणि बाबूला आतमध्ये घ्या भले गोट्या, बाहेर राहू द्या. 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 धन्यवाद रसिको, धन्यवाद रसिको. महाराष्ट्राची आन बान शान म्हणजेच मराठी मोळी लावणी. आणि लावणी आपल्या रसिकासाठी काय म्हणते, शिनगाराशी लगीन लागलं घुंगरू माझ्या भाळी ग, शिनगाराशी लगीन लागलं घुंगरू माझ्या भाळी ग, डप तुंतुन आणि ढोलकी रात्र सोबतीला खाळी ग. रसरसलेली माझी जवानी बघून नाचतोय ऐना ग, मर्द रागड्या मराठमोळ्या रसिकांची मी महिना ग, रसिकांची मी महिना ग. अशी चाल घालते आपली मराठमोळी लावणी. लावणी कोणाची लाईल? ही लावणी शाहीर पट्टी बापूरावांची, ही लावणी होणाची बळांची.